नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? छान आहात ना? छानच असणार अशी अपेक्षा करते मी. तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत पालक पनीर. म्हणजे खूप सुंदर बनवायचं आहे आपल्याला, हॉटेलसारखं. आणि पालक कसं शरीराला पौष्टिक असतं. पालकची भाजी वगैरे मुलं जास्त खात नाही, त्यामुळे आपण काहीतरी वेगळ्या पद्धतीने आज एकदम छानपैकी पालक पनीर बनवणार आहोत. तर चला बनवूया आपण. तर त्यासाठी मी ना हा पालक आहे ना एकदम छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे. एकदम कोवळा कोवळा आणि गावठी पालक आहे हा. तर मीठ घेतलेलं आहे, कांदा आहे, टोमॅटो आहे, लाल तिखट आहे, धना पावडर आहे, हळद आहे, तेल आहे, लसूण, हिरवी मिरची, अद्रक आणि पनीर. तर आपण आता अगोदर कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे. त्या पाण्यामध्ये आपण पालक टाकून घेणार आहोत. म्हणजे एकदम थोडंसं वाफळून घ्यायचं. ते पालक पनीरची भाजी करायची म्हटलं थोडंसं वाफळून घेतलं ना कट करायची वगैरे काहीच गरज नाही. आपण डायरेक्ट असं पाणी टाकणार आहोत, कारण एकदम कोवळे कोवळे पानं आहे ही आणि गावठी पालक आहे हा. त्यामुळे मग मी अशीच पानं टाकणार आहे ते. तर अशा पद्धतीने आपण पानं टाकून घेऊ. मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं होतं हे पालक, कारण आपल्याला पालक वाफेत होईपर्यंत आपल्याला म्हणजे वाफेत शिजवून घेईपर्यंत ना पालक आपल्याला ना अशी छान फोडणी तयार करून घेऊ. तर मी काय कांदे ना दोन्ही पण असे बारीक कट करून घेणार आहे. तर आपण या पद्धतीने असं कांदा एकदम बारीक कट करून घेतलेला आहे. आता एक टोमॅटो कापून घेते असाच बारीक. ना अशी छान पॅकेट उलटी पालटी करून घेऊ थोडीशी. आता हा पालक आपण एकदम छान असं वाफळून घेतलेला आहे. तर मी थंड होण्यासाठी ठेवून देते. आपण हा पालक वाफवून घेतलेला ना त्याच्यात मी थंड पाणी टाकते. म्हणजे कसं कलर आपला एकदम छान ग्रीन ग्रीन कलर राहतो भाजीचा. कारण आता आपण गरम गरम काढून घेतलेलं आहे ते छानपैकी आपण वाटून घेणार आहोत. तर पण मी फ्रीजमधलं थोडंसं थंड पाणी त्याच्यामध्ये टाकते, म्हणजे आपला कलर एकदम छान राहील भाजीचा. तर आपण आता गॅस पेटवलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी ना असं पनीर एकदम म्हणजे फ्राय करून घेण्यासाठी तेल टाकून घेते. मिरच्या घेतलेल्या आहे 4-5 आणि लसूण घेतलेलं आहे. तर असं आपल्याला बारीक म्हणजे एकदम पातळपणे असं ओबडधोबड वाटून घ्यायचं आहे आपल्याला. अर्धा चमचा जिरे टाकलेले आहे मी. आपला छोटासा पोहे खाण्याचा चमचा आहे ना त्याच्यात अर्धा चमचा टाकलेले आहे जिरे. या पद्धतीने मी आपल्या मिरचीचा ठेसा वाटून घेतलेला आहे. हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक. पनीर फ्राय करून घेण्यासाठी तेल टाकते थोडंसं, कारण आपल्याला पनीर छान फ्राय करून घेतलं ना की टेस्ट चांगले लागते. फ्राय करून घेण्यासाठी तेल टाकत आहे मी. तर थोडंसं जास्त टाकलं आपल्याला, कारण पनीर फ्राय करायचं म्हटलं थोडंसं तळण्यासाठी तेल लागणारच ना. आता आपलं तेल छान गरम झालेलं आहे. मी पनीर टाकून एकदम फ्राय करून घेण्यासाठी पनीर टाकून घेते मी. आपल्याला असं फ्राय केलं ना का पालक पनीरमध्ये पनीर खूप छान लागतं, चविष्ट लागतं आणि आपली भाजीसुद्धा खूप सुंदर लागते. तर आपलं पनीर फ्राय करून घेतलेलं आहे मी. या पद्धतीने मी आता काढून घेते. असं थोडंसं लालसर होईपर्यंत आपलं पनीर फ्राय करून घ्यायचं. पालक पनीरला ना अशी छानपैकी फोडणी करून घेणार आहोत. तर मी तेल टाकून घेते. मी कांदा टाकून घेते त्याच्यामध्ये. आता आपण कांदा व्यवस्थित असा लाल होईपर्यंत मस्तपैकी परतून घेणार आहे, कारण हा कांदा आणि टोमॅटो आपल्याला एकदम एकजीव करून घ्यायचा आहे. तर आपण आता टोमॅटो सुद्धा टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये. एकदम आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये मी मीठ टाकून घेणार आहे, कारण स्वादानुसार मीठ टाकून घ्यायचे. स्वादानुसार म्हणजे मी पोह्याचा अर्धा चमचाला वर मीठ टाकलेलं आहे मी. हे 4 ते 5 माणसांसाठी पुरेसं होतं. तरी पण तुमच्या आवश्यकतेनुसार स्वादानुसार तुम्ही मीठ टाकत जा. आता मी 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. अर्धा चमचा लाल तिखट घालते. हे पहा, अर्धा चमचा लाल तिखट घेतलेलं आहे मी. पाव चमचा हळदी पावडर,
अर्धा चमचा धना पावडर, हे आपण एकदम मस्त एकजीव होईपर्यंत असं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. आता जो मी मिरचीचा ठेसा करून घेतला होता ना, तो हिरव्या मिरचीचा ठेसा जवळजवळ 1.5 चमचा टाकलेला आहे मी, कारण आपल्याला त्याच्यामध्ये मिरची, अद्रक, लसूण आहे, त्यामुळे मी 1.5 चमचा ठेसा घातलेला आहे. आता हे आपल्याला एकदम सुंदर परतून घ्यायचं आहे. थोडीशी हिंग टाकून घेऊ, पाव चमचा हिंग, थोडंसं आपण पाणी टाकून असं झाकण ठेवून द्यायचं, म्हणजे छान वाफून नाही, हा आपला कच्चेपणा दूर होईल मसाल्याचा. आपण पालकची भाजी वाफून घेतली होती, ती भाजी आपण याच्यामध्ये टाकून एकदम छान अशी मऊसूत वाटून घेणार आहोत. तर आपण पालकची अशी ग्रेव्ही बनवून घेतलेली, एकदम अशी घट्ट आहे बघा. थंड पाणी टाकल्यामुळे जसं आपला पालकचा कलर होता एकदम ग्रीन कलरचा तसंच राहिलेला आहे, कारण आपण थंड पाणी टाकल्यामुळे भाज्यांचा कलर बदलत नाही. तर आपण हे कांदा आणि टोमॅटो टाकले होते, एकदम मऊसूत आणि एकदम छान शिजलेले बघा. तुम्ही बघू शकता किती छान झाले. थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी मसाला लागू नये म्हणून. फक्त मी 5 मिनिटं गॅस बंद करून झाकण ठेवा, एकदम असं मऊसूत ग्रेव्ही होणार आहे आपले. तर मी त्याच्यामध्ये आता पालक टाकून घेते. जो पालक मी वाटून घेतला होता त्याचंच पाणी मी टाकते याच्यामध्ये कढईमध्ये बघा. तर मी हे पनीर आपण एकदम फ्राय करून घेतले होते. हे पनीर एकदम छान फ्राय करून घेतलेले, असे एकदम म्हणजे सफेद पण नाही आणि हे पण नाही, असं लालसर होईपर्यंत थोडेसे पनीर मी फ्राय करून घेतले होते. तर आता मी तुम्हाला दाखवते किती छान आपली ग्रेव्ही होणार आहे. म्हणजे एकदम पालक पनीरची भाजी, एकदम हॉटेललाही मागे टाकेल अशी भाजी बनवणार आहे आपण. पालक पनीर बनवलं आहे, त्याच्यानंतर मी आता कांदा टोमॅटोचं वाफून घेण्यासाठी झाकण ठेवलं होतं. आता मी झाकण ठेवायचं नाही, म्हणजे जोपर्यंत आपण गॅस बंद करत नाही तोपर्यंत कढईवर आपण झाकण ठेवणार नाही. झाकण जर ठेवलं ना तर आपल्या भाज्यांचा कलर बदलतो. पालक पनीरची भाजी किती सुंदर पद्धतीने बनवलेली आहे, एकदम सरळ आणि सोप्या पद्धतीने. नवशिकाऊ सुद्धा एकदम पहिलेच म्हणजे ज्यावेळेस पहिल्यांदाच करणार त्यावेळेस एकदम परफेक्ट प्रमाणात करणार. ही पालक पनीरची भाजी इतकी सुंदर झाली का हॉटेलपेक्षाही चव भारी आहे या भाजीला. आणि ही भाजी म्हणजे सुंदर सुगंध, पौष्टिक, शरीराला पौष्टिक. मुलं असं नुसतं पालक खात नाही, त्यासाठी पालक पनीरची भाजी आपण हॉटेलपेक्षा जर केली ना एकदम छान चव लागते याची. तर मंडळी, माझा व्हिडिओ थोडा जरी आवडलास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ टाकूपर्यंत नक्कीच मजेत राहा.